युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी खेबवडे इथं आल्या होत्या। यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधला। छत्रपती घराण्याला लोकसेवेचा वारसा असून लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं लोकांनी महाराजांना लोकसेवेची संधी द्यावी असं आवाहन केलं। खेबवडे गावाला सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं। कोल्हापूर संस्थानच्या राजाराम रायफल्सचंच आत्ताच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रूपांतर झालं असून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती वर्षातून 2 ते 3 वेळा सैनिकांना भेटण्यासाठी जातात असं सांगत संयोगिता राजेंनी छत्रपती घराण्याचे सैनिकांशी वेगळे ऋणानुबंध असल्याचं सांगितलं। आपले युनिट आहेत, आपले सैनिक आहेत, तिथं जाऊन त्यांचं मनोबल वाढवलं आणि लंडनला पण गेले, तिथं पण मनोबल वाढवलं। म्हणजे आम्ही आत्ताचे शाहू महाराज हे आपलं राजाराम रायफल्स म्हणून होतं, आपलं सैन्य जे होतं ते, आणि मग मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ते जेव्हा भारत आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर ते मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कन्वर्ट झालं। तर महाराज नेहमीच जेवढ्या जाग्यावर सेंटर आहे तेवढ्या जाग्यावर आपली लोक तिथे सैन्यात आहेत, त्यांना भेटतात। मग ते काश्मीरला असू दे, वाघा बॉर्डरला असू दे, लेहला असू दे, कुठेही असू दे, महाराज सातत्याने वर्षातून 2 ते 3 वेळा ते सातत्याने जातात। म्हणजे आज आम्ही उभा आहे, आपल्या गावात सैनिक आहेत म्हणून मी सांगतोय असं नाही आहे। हे घराणं 350-400 वर्षापासून सैनिकांबरोबर राहिलेलं घराणं आहे। या सैनिकांना घेऊन देवाचे सैनिक 12 बलुतेदार 18 पगड जातीतले आपल्या सगळेजण होते। तर आपला ऋणानुबंध हा फार वेगळा आहे। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी यावेळी बोलताना छत्रपती घराण्यामुळं कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याचं सांगितलं। आजच्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं महागाईत प्रचंड वाढ झाली असून शेतकरी आणि सर्वसामान्यांकडे या सरकारचं दुर्लक्ष झालं असल्याचा आरोप वाडकर यांनी केला। मी बघितलं असेल गेल्या 10 वर्षापूर्वी गॅसचे दर बघितले, घरातला गॅस तुमचा आहे तो 450 रुपयाचा 1100-1200 वर घेऊन ठेवला आहे। पेट्रोल 60-65 रुपयाचा जवळजवळ 100 रुपयावर घेऊन ठेवले। उसाचा भाव मला वाटते हाय तोच आहे, 3000 रुपयाच्या वर काही दर जात नाही। पण DAPचं पोतं तुम्ही बघताय 1200चं पोतं जवळजवळ 1800 वर गेलं, मला वाटतं 800चं पोतं 1800 वर गेलं। शेती परवडण्याची झाली आणि मोठे मोठे धनधान्य लोकांना मोदी सरकार कर्जमाफी करत सुटले आणि शेतकऱ्याकडे बघायला तुमच्या सर्वसामान्य माणसाला बघायला या माणसाला वेळ नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वांनी ठाम निश्चय केला पाहिजे आणि छत्रपती शाहू महाराजांच्या रूपानं हे सर्व जे काही जातीयवादी हिंदुत्व हे ते जातीमध्ये तेढ निर्माण करणारी जी भूमिका आहे ती मोडून काढायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी, आणि ही महागाई जर थांबवायची असेल तर छत्रपतींच्या मागे ठाम उभा राहावं। जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली। यावेळी खेबवडे गावच्या उपसरपंच शुभांगी भाट, ग्रामपंचायत सदस्या रेखा शिंदे, आनंदी कुंभार, प्रेमाताई पाटील, सुमित्रा वाडकर, सावित्री चौगले, गीता पाटील, JK चौगले, हनुमंत भोसले, अभिजित चौगले, विकास चौगले, विशाल चौगले, विशाल बोदले, RN पाटील, महेश चौगले, राजेंद्र स्वामी, भिकाजी चौगले आदी उपस्थित होते।